मुंबईतील आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांनी रास्ता रोको केलेला आहे। समग्र शिक्षण अभियानातील शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची या शिक्षकांनी मागणी केली आहे। या मागणीसाठी ते गेल्या महिनाभरापासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत। मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर हे शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांनी हे रास्ता रोको केलेले, महिनाभरापासून ते आंदोलन करत होते, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याचे परिणाम म्हणजे आता ते रस्त्यावर उतरले। अगदी बरोबर आहे प्राची। खरं तर शिक्षकांचं मोठं आंदोलन या निमित्तानं आपल्याला मुंबईच्या आझाद मैदान परिसरात पाहायला मिळतंय। रस्त्यावरती खरं तर शिक्षकांकडनं या प्रकारचं आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अर्थात या संदर्भात आता प्रशासनाकडनं नेमकी काय कारवाई केली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। दुसऱ्या बाजूला आपल्या बाजू मांडण्यासाठी, आपली सगळी भूमिका जी आहे ती शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी काही शिक्षक प्रतिनिधी सुद्धा खरं तर आता सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर थांबलेले आहेत। शिक्षण मंत्र्यांची किंवा संबंधित प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची किंवा मंत्र्यांची भेट व्हावी, जेणेकरून आम्हाला आमच्या मागण्या यांच्यापर्यंत मांडता येतील, या पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं या ठिकाणी मांडण्यात येते। त्यामुळे सह्याद्रीच्या बाहेर जर हे प्रतिनिधी आलेले तर त्यांची आणि प्रशासनाची भेट होते आणि एकंदर जो काही आंदोलनाचा पवित्रा शिक्षकांकडनं घेण्यात आलाय त्या संदर्भामध्ये प्रशासनाकडनं काही मध्यस्थी केली जाते आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात त्या खऱ्या अर्थानं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आझाद मैदानाबाहेर शिक्षकांचं हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या शिक्षकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते, आपल्याला आपल्या मागण्या मांडायच्या आहेत। गेल्या महिनाभरापासून आपण हे आंदोलन करतोय, मात्र आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं गेलं असं देखील या शिक्षकांचं म्हणणं आहे।